राज्यामध्ये विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आपल्यासोबत किरीट सोमय्या सर आहेत. सर, आज तुम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार केली, काय नेमकं प्रकरण आहे? वास्तविकरित्या जे मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी आता अनेक मौलाना एकदम हिंदू द्वेष अशी भाषणं करतात. या मौलानांनी जे भाषण केलं सांगतात कि जो मुस्लिम बीजेपी का साथ दे रहे हैं उनका सोशल बॉयकॉट करो, उनका हुक्का पानी बंद करो. ऐसे सब मुसलमानों के नाम बदलकर घनश्याम दास कर दो. दूसऱ्या बाजूला ते सांगतात कि हमने वोट जिहाद करना है और राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे के साथ में खड़ा रहना है. त्याच्या विरोधात आम्ही तक्रार केली. निवडणूक आयोगाने आज मला उत्तर पाठवलं आहे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या संबंधित अधिकाऱ्यांना याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर, मालेगावमध्ये आता काही असे बँकेमध्ये काही व्यवहार झाले, बऱ्याचशा लोकांच्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर झालेत, त्याविरोधात पण तुम्ही म्हणले की पैसे कुठून आलेत, कसे आलेत? 250 कोटी रुपये मालेगावच्या सिराज मोहम्मदचा बेनामी खात्यामध्ये आले. आता असे बेनामी खाते 37 झालेले आहेत. आधी नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकचे खाते सापडले, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, आता ICICI बँक मालेगाव मध्ये पण असे खाते उघडले आहेत, हे कळलं आहे. आतापर्यंत बेनामी खाते 37 सापडले आहेत आणि त्या 250 कोटी रुपये हे पैसे महादेशभरातील 253 बँक अकाउंट मधून आले आहे. आता हे 253 7 राज्यांमध्ये पसरले आहेत. मी उत्तर प्रदेशचं एक छोटं उदाहरण देतो. उत्तर प्रदेशचे 17 बँक अकाउंट, त्यात गाजियाबाद, बदायूं, कनौज, गौतम बुद्ध नगर, कानपूर, नोएडा अशा प्रकाराचे वेगवेगळे ठिकाणी आणि बोगस कंपन्या तिथे येथेच उघडल्या. टूर्स अँड ट्रॅव्हल, डिजिटल अदा, गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल, राकेश एंटरप्राइजेस असा बेनामी खात्यातून 250 कोटी मालेगावला आले. सिराज मोहम्मदने हवालाद्वारा हे सगळे पैसे वोट जिहाद करणाऱ्या संस्थांना दिले. राज्यामध्ये वोट जिहाद होतं असं तुमचा आरोप आहे? धुरात सुरू आहे. तो उद्धव ठाकरे स्वतःच करतात. ते त्यांचे उमेदवार खासदार भेंडी बाजार मोहम्मद अली रोडवर जाऊन सांगतात, आपको सड़क पे नमाज पढ़ना पड़ता है, हम आपकी मस्जिद की FSI डबल कर देंगे. हे सर्राम सुरू आहेत. राहुल गांधी पासून उद्धव ठाकरे हे सगळे ते सांगतात मुस्लिमांना 10% आरक्षण देण्यात येणार. आता 10% आरक्षण कोणाच्या कोटातून जाणार? ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब. तर हे वोट जिहाद मुस्लिमांतर लागून चालला. सर, तुम्ही म्हणताय की यातले बरेचसे पैसे उत्तर प्रदेशमध्ये आलेत आणि केंद्रामध्ये सुद्धा आपलं सरकार आहे, उत्तर प्रदेशमध्ये पण आपलं सरकार आहे. ह्या गोष्टीवरती आपल्या सरकारचं नियंत्रण नाही का? महाराष्ट्रात आचारसंहिता सुरू झाली, पण हे पैसे सर उत्तर प्रदेशमधून आले, तुम्ही स्वतः सांगितलं. महाराष्ट्रात आचारसंहिता सुरू झाली. ते सुरू झाल्यानंतर ऑक्टोबर 20-22 तारखेला 4 दिवसात अकाउंट उघडले गेले, त्यात पैसे आणि ते काढण्यात आले. आता हे जिथून पैसे आले, मी सांगितलं 253 शहर. आता ह्याची तक्रार 7 नोव्हेंबरला दाखल झाली, म्हणजे एकच आठवड्यात. पण एका आठवड्यात एवढी मोठी इन्व्हेस्टिगेशन मध्ये प्रगती झाली आहे आणि जिथे जिथे पैसे भरण्यात आले ते सगळ्यांवर कारवाई होणार. सर, अजित पवार म्हणतात की महाराष्ट्र हा वेगळा देश, आपला राज्य आहे, यामध्ये असा काही प्रकार चालणार नाही. जे अंत कटेंगे पटेंगा जाणार आहे तो राज्यात चालणार नाही. नाही, बरोबर आहे ना. बटेंगे तो कटेंगे. आता बटेंगे म्हणजे तुम्ही महाराष्ट्राला पण जाती जातीमध्ये वाटलंच ना. ह्या मवियाने त्यांना फक्त सत्ता हवी आहे, खुर्ची हवी आहे, आमदार हवे आहे म्हणून आज पहा जाती जातीमध्ये महाराष्ट्र विभागलं गेलं आहे. मग त्यावेळी जर आदित्यनाथजी सांगतात की बटेंगे तो कटेंगे, मोदीजी सांगतात एक है तो सेफ है, इथं वास्तविकता आहे.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा रिपोर्ट आला की ज्या पद्धतीने मुंबई आसपासच्या शहरात बांगलादेशी मुस्लिम रोहिंग्या मुस्लिमचा आक्रमण सुरू आहे. आज अशी स्थिती आहे की 2050 मध्ये मुंबईत हिंदू फक्त 54% राहणार. तर याला काय म्हणायचं, बटेंगे तो कटेंगे. सर संजय राऊत म्हणतायत की भाजपाला पराभव दिसतोय म्हणून अशा प्रकरण समोर येत आहेत, जातीवाद केला जातोय, भांडण लावण्याचा प्रयत्न केला जातोय, वोट जिहाद आणला जातोय, हे धर्मयुद्ध आहे आणि आम्ही धर्मयुद्ध जिंकणार. मुस्लिमांना 10% आरक्षण कोणी कबूल केलं? संजय राऊत, उद्धव ठाकरे सेनेनी. याला काय म्हणायचं? निवडणूक आहे म्हणून मुस्लिमांना तुम्ही 10% आरक्षण देण्याची बात करतात. तुम्ही सांगतात मुस्लिमांनी जे 2012 पासून जे लव जिहाद मध्ये 15 वर्षाचा 16 वर्षाचा 17 वर्षाचा हिंदू मुलींना पळवलं, जबरदस्तीने लग्न निकाह लावला, धर्म परिवर्तन केलं, त्याच्यावर जे केसेस चालू आहे आम्ही सगळे मागे घेणार. याला काय म्हणायचं? याला लव जिहाद म्हणायचा. धारावीत अनधिकृत मस्जिद कोर्टाने पाडायचा आदेश दिले. 10,000 मुस्लिम उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीने उभे केले एका रात्रीत. याला काय म्हणायचं? लेन जिहाद म्हणायचा. म्हणून लव जिहाद, लेन जिहाद आणि वोट जिहादच्या विरुद्ध हे आहे आमचं धर्मयुद्ध. म्हणजे धर्मयुद्ध तुम्ही जिंकणार का? धर्म म्हणजे आपली संस्कृती, आपला आचार, आपले कर्तृत्व, आपलं कार्य, त्याला आम्ही धर्म म्हणतो. आपण म्हणतो माझा धर्म, तसं राज्याचा धर्म असतो. राज्याचा धर्म आहे विकासाकडे जा. मुस्लिमांना देश विकण्याचं पाप जे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे करीत आहेत, 10% आरक्षण पासून तुम्ही विकतायत कोणाला? त्या दलित समाजाचं आरक्षण विकतायत, ओबीसी समाजाचं आरक्षण विकतात. म्हणून आम्ही याला धर्मयुद्ध म्हणतो. सर हे मुस्लिम बांधव सुद्धा आपल्या राज्यात किंवा देशामध्ये अनेक दिवसापासून राहतात, त्यांना पण सुद्धा अधिकार घटनेने दिलेल्या काही मागास जे काही ज्यांचे उत्पन्न सोर्स कमी असतील त्यांना सुद्धा याची गरज आहे आरक्षणाची, म्हणून ते देत असतील असा पण तुमच्यावर आरोप होतो. तुम्ही मुस्लिमांना विरोध करताय की कुठल्या मुस्लिमांना विरोध तुमचा? ज्या पद्धतीने बांगलादेशी मुस्लिम येतात, ज्या पद्धतीने रोहिंग्या मुस्लिमांना आता कायम तर नागरिकत्व द्या, हे कोण मागणी करतोय? राहुल गांधीजी, काँग्रेस आणि आता उद्धव ठाकरे. का हो? राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेला दिसत नव्हतं बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने हिंदूंवर अत्याचार झाले, त्यांना हाकलून काढण्यात येत आहेत, ते त्यांना दिसत नाही. त्याच्या विरोधात काय एक शब्दही बोलत नाहीत. आणि त्याच्या विरुद्ध आम्ही बोललो तर म्हणतात ते धर्मयुद्ध. हो, धर्म हा देशाचा धर्म असतो, राष्ट्रधर्म तो आहे आमचा. सर नरेंद्र मोदींनी एक नारा दिला होता, सबका साथ सबका विकास. सबका साथ सबका विकास मध्ये मुस्लिम लोक येतात की नाही येतात? कुठल्याही मुस्लिमांना आवास योजना असो, PM आवास योजना असो, किंवा शेतकऱ्यांना जे पैसे दिले जातात, किंवा हे जे लाडकी बहीण लाडली बहीण योजना लागू केली, कुणाला मिळालं नाही? सगळ्यांना मिळाला. धर्माच्या आधारावर विकासात आम्ही कधी कुठेही देशात अडचण उभी केली नाही. पण धर्माचा लांगून चालन करून, अपीसमेंट करून, लव जिहाद, लेन जिहाद, वोट जिहाद नाही चालणार. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरापासून अपूर्वसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.